प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पॅनकेक। तर मी ग्लॅडफुलचं स्ट्रॉबेरी पॅनकेकचं पॅकेट घेतलं आहे। एका बाउलमध्ये हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे। मी अमूलचं बटर घेतलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण इडलीचा बॅटर बनवतो तसं हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। छान आपण मिक्स करून घेणार आहोत। मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं दूध टाकायचं आहे। याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे। मस्त आपला बॅटर झाला आहे। पॅन छान गरम करायची आहे आणि मग त्याच्यावर तो बॅटर पसरवायचा आहे। थोडं आपल्याला जाड ठेवायचं आहे। एक बाजू शिजल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत। साइडने आपल्याला बटर टाकायचं आहे। आता आपण पलटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त फ्लफी झाला आहे। काढून घेणार आहोत आपण आणि अशाच प्रकारे आपल्याला पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत। हा स्ट्रॉबेरी पॅनकेक ग्लूटेन फ्री इंग्रेडिएंट्स, सोर्स ऑफ प्रोटीन, नो पाम ऑइल, सोर्स ऑफ फायबर आहे आणि याच्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन के आहे। हा पॅनकेक लहान मुलांना खूप आवडेल। तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हा पॅनकेक देऊ शकता। अशाच प्रकारे आपण सर्व पॅनकेक बनवून घेणार आहोत। पुन्हा आपण बॅटर टाकणार आहोत। थोडंसं बटर टाकायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे। मस्त काढून घेतले आहेत आपण पॅनकेक। आता आपल्याला त्याच्यावरून मध टाकायचं आहे। भरपूर असं आपण मध टाकणार आहोत। त्याच्याने जबरदस्त टेस्ट येते। मस्त मध टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता जबरदस्त पॅनकेक झाले आहेत। आता आपल्याला त्याच्यावरून थोडंसं बटर टाकायचं आहे। पॅनकेक खाण्यासाठी तयार आहेत। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।